आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. बाबांनी बनवलं डिनर. रविवारची सकाळ होती. आज गट्टू चिंकी सुद्धा खूप खुश होते. बाबा आज सगळ्यांना मूवीला नेणार होते. सोबतच डिनरही करवणार होते. सगळे जवळपास तयार होते. पण तेवढ्यात बाबांच्या ऑफिसमधून त्यांना फोन येतो. आय एम सॉरी मुलांनो, मला ऑफिसला जावं लागेल अर्जंटली. काय? पण का बाबा? आज तर रविवार आहे. हो बाबा, आम्ही किती प्लॅन केला होता. सॉरी मुलांनो, मला माहिती आहे की मी एवढ्या दिवसात तुम्हाला वेळ देऊ शकत नाहीये आणि आज रविवारचंही मला जावं लागतंय, पण जावं लागेल. गट्टू चिंकी बाबांचं बोलणं ऐकून खूप उदास होतात आणि काहीच बोलत नाहीत. अरे मुलांनो, असे उदास नका हो. आपण पुढच्या रविवारी एकत्र बाहेर जाऊया, ठीक आहे? आईच्या समजावण्यानंतर गट्टू चिंकीने मानलं खरं, पण ते दोघं खूप उदास झाले होते. बाबा ऑफिसला निघून जातात. पण रस्त्यात त्यांच्या डोक्यात हेच विचार सुरू होते की गट्टू चिंकी किती नाराज झालेत बरं. त्यांनी ठरवलं की लवकर घरी जायचं आणि गट्टू चिंकीसाठी सरप्राईज डिनर बनवायचं. हॅलो, हां, मी आज संध्याकाळी लवकर घरी येईन आणि सगळ्यांसाठी छान डिनर बनवेन. सकाळी माझ्यामुळे गट्टू चिंकी नाराज झाले होते ना. अरे वा, ही तर मस्त कल्पना आहे. हा, पण संध्याकाळी एक काम कर, गट्टू चिंकीला संध्याकाळी घेऊन 2 तास कुठेतरी बाहेर जा. म्हणजे तेवढ्या वेळात घरी येऊन मी जेवण बनवेन आणि जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा तुम्हाला सरप्राईज मिळेल. हो हो, तेच योग्य राहील. आणि हो, मी एक छान मूवी डिसाईड करतो जी आपण मिळून पाहूयात, छान जेवण करत करत. ठीक आहे, ठरलं तर मग तुम्ही लवकर काम संपवून घरी या. आणि हो, तुम्ही काय बनवणार आहे ते सांगा मला, म्हणजे सगळं सामान आणते मी. अगं नाही, मी आज स्पेशल चायनीज बनवणार आहे आणि त्यासाठी लागणारं सामान येताना घेऊन येईन. बर, ओके, ठीक आहे. मग प्लॅन प्रमाणे आई गट्टू चिंकीला घेऊन बाहेर शॉपिंगला निघून जाते आणि तोपर्यंत बाबा घरी येतात. गट्टू चिंकी अजूनही उदास होते. चला सुरू करूया बाबांचं स्पेशल चायनीज डिनर. सगळ्यात अगोदर बाबा सगळ्या भाज्या धुवून घेतात. त्यानंतर गाजर आणि सिमला मिरचीला बाबा आपल्या स्टाईलने चॉप करतात. मग बाबा आपल्या आवडीच्या गाण्यांची प्लेलिस्ट काढतात आणि जुनी गाणी सुरू करतात. चला, या भाज्या तर कट झाल्या. आता वेळ आहे नूडल्स बॉईल करायची. बाबा एक पाकिट नूडल्सचं काढतात आणि एका मोठ्या भांड्यात नूडल्स टाकून थोडंसं तेल आणि मीठ टाकतात. जोपर्यंत हे बॉईल होतंय तोपर्यंत मी चिली पनीर बनवतो. एकीकडे नूडल्स बॉईल होत होते तर दुसरीकडे पनीर पॅन मध्ये फ्राय होत होते. मग बाबा बॉइल्ड नूडल्स घेतात आणि पॅनवर शेफ सारखं अगदी त्याला टॉस करतात. नूडल्सला खूप छान स्मोकी वास येत होता. वास तर खूप छान येतोय. असं वाटतंय की टेस्ट सुद्धा खूप छान असणार आहे. हे खाऊन गट्टू चिंकीच्या सगळ्या कंप्लेंट्स दूर होतील. चला, सगळं जेवण फायनली बनवून तयार आहे. आता फक्त टेबलवरती सगळं घेतो. सगळे आता येतच असतील. तिकडे दुसरीकडे गट्टू चिंकी आणि आई शॉपिंग करून परत आले होते. आई पाहते की गट्टू चिंकीचा मूड अजूनही सकाळसारखाच खराब आहे. ती त्यांना समजवायचा प्रयत्न करते. अरे मुलांनो, तुम्ही अजून असे उदास आहात. हे बघा, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आता मूड चांगला तरी करा. नाही आई, आम्ही बाबांवर चिडलोय आणि आम्ही असेच उदास राहणार. हो आई, आम्ही नाही ऐकणार. काही झालं तरी आम्ही खूप चिडलोय. ओहो, चला बघूया, कदाचित तुम्ही विसरून जाल. इतकं बोलून आई स्माईल करून गेट उघडायला पुढे जाते आणि गट्टू चिंकीच्या काही लक्षात येत नाही. दार उघडताच खूप छान असा वास गेट पर्यंत येतो. अरे, हा वास आपल्या घरातून येतोय. पण कसं? आपण तर आत्ताच घरी येतोय आणि आईने अजून काही बनवलंही नाहीये. तेवढ्यात बाबा आतून बाहेर येतात. त्यांनी शेफ सारखा छान ॲप्रन घातला होता आणि टेबलवर छान गरम गरम चायनीज जेवण होतं. सरप्राईज! गट्टू चिंकी खूप खुश होऊन जातात आणि धावतच जाऊन बाबांना मिठी मारतात. वाव बाबा, हे किती मस्त सरप्राईज होतं. खाण्याच्या वासाने तर मला भूक लागलीये. पण बाबा, तुम्ही तर ऑफिसला गेले होते. मग घरी कधी आलात आणि हे सगळं कधी बनवलं?
मुलांनो, मी गेलो तर होतो खरा, पण मला तुमचे हे उदास चेहरे सारखे सारखे दिसत होते. म्हणून मी हे सगळं करायचं ठरवलं आणि घरी लवकर आलो, कारण तुमचे हे हसणारे चेहरे पाहायला मिळतील. बाबांचं हे बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहून स्माईल करतात. तर मग सांगा गट्टू चिंकी, तुम्ही दोघं अजूनही रागावलात? मला तर नाही वाटत, कारण तुमचा चेहरा तर काहीतरी वेगळंच सांगतोय. आईला हे सगळं आधीच माहित होतं. हो गट्टू, ह्या प्लॅनमध्ये मी बाबांसोबत होते. चला बाबा, सगळे काही बोलतच बसणार का? चला टेबलवरती बसायला. आणि तोपर्यंत मी एक छान मूवी लावतो. सगळे मिळून आपण मूवी बघूया आणि जेवण एन्जॉय करू, काय? गट्टू चिंकी खूप खुश होतात आणि आईसोबत ते जेवण सर्व करतात. वाव, हे जेवण तर खूप मस्त आहे. हो, खरंच हे आजपर्यंतचा सगळ्यात बेस्ट डिनर आहे बाबा. मग काय होतं, सगळी फॅमिली आनंदाने जेवण आणि मूवी एन्जॉय करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.